ही आहे खारीक खोबरं. हे आपण आधी वाळवलं, मग थोडंसं भाजलं, त्याच्यानंतर आपण ते दळून आणलं बाहेरून. आणि ही परत मी भाजून घेतली आणि ही भाजल्यानंतर ही आता परत मिक्सर अशी बारीक करायची. आणि याच्यामध्ये आहे मेथीचं पीठ, मेथी, गहू, ते मागे तुला सांगितलं ना दुधात भिजवले ते किती कप? मागे 1 ग्लास मेथी, 2 ग्लास गहू असे भाजून घेतले. आधी गहू भाजले, नंतर गरम गव्हामध्ये फक्त मेथी टाकली आणि त्याच्यानंतर मग ते गहू त्याच्यावर दळून आणले. मग ते पीठ याच्यामध्ये दुधामध्ये रात्रभर भिजवून ठेवले. दुसऱ्या दिवशी ते मोकळं केलं आणि तेलामध्ये खूप परतलं, असं एकदम कोरडं होतं. आणि मग त्याच्यानंतर आता हे डिंक तळून घेतला, तो मिक्सरमधून काढला आणि मग याच्यामध्ये मिक्स केला. आणि आता ही खारीक पूर्ण बारीक झाली का गुळाचा पाक करायचा आणि तो याच्यात ओतायचा आणि लाडू जोडायचे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट अजून टाकायचे राहिले. आता अजून काजू, बदाम, पिस्ते, जायफळ आणि वेलची टाकायची. हे आपले लाडू आज तयार होणार आहे. अजून व्हायचे आहे, झाले नाही.